नमस्कार, मी सुनीता आरडीच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहे चिलूच्या भाजीपासून पुऱ्या। तर चला सुरुवात करूया। चिलूची भाजी घ्यायची आहे, तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि ती छानशी परतून घ्यायची आहे। आपली भाजी परतून आपण पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे, थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे, थोडासा रवा घ्यायचा आहे आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये आपण जिरे, ओवा, कसुरी मेथी, हळद पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि आले लसूण पेस्ट हे सगळे मिश्रण त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामध्ये। आपली भाजी परतून होत आलेली आहे, ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे। छानसं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। ते वाटण आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये टाकणार आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आणि चांगलं मळून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे छानसा। आपला छान प्रकारे पिठाचा गोळा तयार झालेला आहे, तो 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आपलं पीठ छानसं भिजलेलं आहे। त्यामधून आपण एक छोटासा गोळा काढून घेणार आहे आणि ती पुरी आपण लाटून घेणार आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम मध्ये लाटून घेणार आहे। अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहे। आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, त्या आपण गरम तेलामध्ये तळून घेणार आहे। तुम्ही एक-एकही तळू शकता किंवा 3-4 एकत्रही तळू शकता। आपल्या पुऱ्या छानशा फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साइडनं तळून घ्यायच्या आहेत आणि काढून घ्यायच्या आहे। आपल्या बाकीच्या सगळ्या पुऱ्याही आपण त्या तेलामध्ये तळून घेणार आहे आणि सर्व करणार आहोत। अशा छान छान रेसिपीसाठीच आरडी रेसिपीला सबस्क्राइब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।